श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 2. जे भक्त आपल्या मनात अपेक्षा धरून सद्गुरूची सेवा आणि भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते, आणि जे भक्त आपल्या मनात कसलेही अपेक्षा न बाळगता निष्काम भावनाने सद्गुरू भक्ती आणि सेवा करतात त्यांना मोक्ष म्हणजेच कैवल्यप्रदाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्रामध्ये दत्तोत्रयाचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती कर्दाळी वानात गुप्त झालेली कथा आहे. हेच पुढे लोकद्वार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटात स्थिर झाले आणि धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामीच्या जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे. या विषयाचे तर्क वितर्क काही असो, मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी मानवी देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरलेले हेच सत्य आहे. या विषयाचा एक प्रसंग असा घडला की राजप्पा मोदी यांच्या घरी श्री स्वामी बसले असताना कोणी कलकत्ताचा साहेब दर्शनाच्या हेतूने स्वामीपाशी आला आणि आपण कुठून आलात असे श्री स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला. त्यावर श्री स्वामींनी हसून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिले. आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदातारीवरील अनेक तीर्थ पाहत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहाळ, सोलापूर करीत आलो. मंगळवेढा येथे श्री स्वामींना तब्बल 12 वर्ष वास्तव्य केले. तेथे आरण्यात राहणाऱ्या श्री स्वामीचे रूप मंगळवेढाच्या आजण भक्तीने जाणले नाही. मत्तर दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेड्या बुवाचे हे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमेगीपर्यंत श्री स्वामी मंगळवेढा येथून पुढे पंढरपूर या दिशेने कायमचे निघून गेले आणि इथंच दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.